तर फायनली मी आहे ना आत्या झालेली आहे. मला मस्त असं गोंडस असं भाचा मिळालेला आहे. तर तुम्ही आहे ना दवाखान्यातले त्या दिवशीचे क्षण बघून घ्या. थोडे मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केले होते. इतका गोड मोमेंट होता ना हा माझ्यासाठी, खूप म्हणजे खूप. आणि हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असला पाहिजे असं मला वाटतं. आम्ही सगळे ना एवढे खुश होतो, पण ही खुशी आहे ना सकाळपासून आमच्या चेहऱ्यावरती नव्हती. सकाळी काजलला 9 वाजता ॲडमिट केलं होतं आणि तेव्हापासून आम्ही सगळेजण दवाखान्यामध्ये होतो. 10:30 वाजल्यानंतर ना तिची डिलिव्हरी झाली. 10:30 वाजून 5 मिनिटांनी वगैरे तिची डिलिव्हरी झाली. तोपर्यंत आम्ही सकाळपासून जे दवाखान्यात गेलेलो ते संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत आम्ही दवाखान्यातच होतो. काजलचा त्रास तर आम्ही वाटून घेऊ शकत नव्हतो, पण आम्ही देवबाप्पाला एकच प्रार्थना करत होतो की काजल आणि आमचं बाळ येणारं जे आहे ते सुखरूप असलं पाहिजे. दोघंजणं एवढा त्रास सहन केल्यानंतर ना जे आम्हाला छान फळ मिळालं ना, ते इतकं छान असं गोंडस असं आमचं बाळ आमच्या हातात आलं. आणि हा तो मोमेंट आहे जेव्हा माझ्या भावाने पहिल्यांदा त्याच्या मुलाला हातामध्ये घेतलं. इतके सगळेजण खुश होते, इतकं म्हणजे तुम्ही सगळ्यांचे चेहरे बघू शकता. सगळेजण खूप खुश होते. तर माझा भाचा आहे ना कसा आहे दिसायला, कोणासारखा दिसतो हे येत्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल. तोपर्यंत आहे ना व्हिडिओ माझा लाईक करा, फॉलो करा पेजला. खूप दिवसांनी व्हिडिओ आला आहे, त्याच्यामुळं प्लीज थोडंसं प्रेम द्या. मोटिवेट होईल म्हणजे मला व्हिडिओ टाकायला. इथून पुढे रेग्युलर असं नाही म्हणता येणार मला, पण आठवड्यातून 1-2 व्हिडिओ पोस्ट करायचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला मिळणार आहे आम्ही कसं घरामध्ये बाळाचं वेलकम केलं, कसं डेकोरेशन केलं, कसं मॅनेज केलं सगळं, किती वेळात मॅनेज केलं, बाहेरच्यांनी घरातलं डेकोरेशन केले, कोणी केलं, हे सगळं तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर नक्की फॉलो करा पार्ट 2 बघण्यासाठी. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.